पार्टनरने टॅक्स न भरल्यामुळे ईडीची नोटीस आली, हे सीएनने सांगितलं। फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी मी ईडीला घाबरलो नाही। ईडी नोटीसवर राज ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर भाष्य। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता। निवडून आलेल्यांना सुद्धा निकालावर शंका। लोकांनी मतदान केलं पण आपल्यापर्यंत आलंच नाही, राज ठाकरेंचा घणाघाती टोला। सगळ्यांनी स्वार्थासाठी भूमिका बदलली, मात्र मी कधी स्वार्थासाठी कधी भूमिका बदलली ते सांगा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा थेट सवाल। त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याची अजित पवारांकडे लेखी तक्रार करणार, तर दादांच्या पीएला पेन ड्राईव्हचा पुरावा दिलाय। डीपीडीसी बैठकीनंतर सुरेश धस यांची माहिती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांची भूमिकाच अधिकृत असेल। मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात हा भाबडा विचार। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा थेट हल्लाबोल। विकास कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही। बीड दौऱ्यात पालकमंत्री अजितदादांचा सज्जड दम। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींना शोधण्यात पोलिसांना अद्यापही अपयश। 5 संशयित फरार आरोपींपैकी 2 राजस्थानला पळून गेल्याची माहिती।